हो, येतोय. होय. हो. ओके. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? होय. ठीक आहे. तर भरपूर म्हणजे टॉपिक स्टार्टिंग पासून जरा अवघड झालं होतं, की 2-3 टॉपिक चूज करून आपण परत हे केले, की 1 नाही, 2 नाही, 3 नाही, भरपूर टॉपिक बघितले. बायोकॉन फिक्स करत आलतो. पण बायोकॉनला एक अडचण अशी आली की ती कंपनी सुद्धा त्यांची स्वतःची नाहीये. त्यांनी बाहेर जाऊन फॉरेनमधून त्या कंपनीचे शेअर घेऊन आलेले आहेत परत इंडियामध्ये. सो आपण टॉपिक चेंज केला आहे आपला. जसं की मी लेटेस्ट अपडेट केलं होतं ग्रुपवरती, की आपण श्रीलक्ष्मी सुरेश ह्या ज्या आहेत ह्यांच्याबद्दल माहिती सांगणार आहोत. आणि तशी कंपनी खूप मोठी नाहीये, पण जी स्टोरी आहे ती खूप चांगली आहे, इन्स्पायरिंग आहे आणि काहीतरी नवीन आहे. त्यामुळे मी ही स्टोरी घ्यायचं कव्हर करायचं म्हणतोय. सो पहिल्याच्या 2 स्लाईड आपल्याला माहीतच आहेत, की इंट्रोडक्शन आणि नाव वगैरे असणार आहेत. त्यानंतर फर्स्ट स्लाईड इथं त्यांचा फोटो येतोय, त्यांचं नाव येतंय. परत एकदा पुढचं बटन दाबला, की त्यांची सगळी माहिती येते. सो त्यांनी 1958 ला त्यांचा जन्म झालेला आहे केरळमध्ये आणि योगायोग बघा आपल्याला किती चांगला भेटलाय, की 5 फेब्रुवारीला त्यांचा जन्म आहे आणि आपलं प्रेझेंटेशन सुद्धा 5 फेब्रुवारीचं आहे. सो ते जर त्या दिवशी सांगता आलं तर बघा थोडंसं एंटरटेनिंग पण होईल, थोडंसं स्पेशल काहीतरी वाटेल त्या दिवशी, की ज्या दिवशी आपलं प्रेझेंटेशन आहे, त्याच दिवशी त्यांनी 26चं इथं 27 म्हणजे त्या दिवशी सांगू शकतो आपण, की आज त्या 27 वर्षाच्या झालेल्या आहेत. आणि त्यांचं जे ऑक्युपेशन आहे, ते आहे वेब डिझायनर. आता वेब डिझायनर काय असते? जेवढ्या पण आपण वेबसाईट बघतोय, जेवढ्या पण आपल्याला कुठल्या पण कंपनीची, कुठल्या पण जी वेबसाईट जी दिसते, त्याच्या मागे जो काम करणारा व्यक्ती असतो, ती वेबसाईट ज्यानं बनवली असेल, तो असतो वेब डिझायनर. म्हणजे थोडक्यात वेबसाईट डिझाइन करणारा माणूस म्हणजे वेब डिझायनर. जर तिथं मॅडम विचारल्या, की कोण सुद्धा जो इंट्रोडक्शन देणार आहे, त्याला मॅडम विचारल्या, की वेब डिझायनर म्हणजे काय सांग? तुला काय माहिती आहे वेब डिझायनर म्हणजे? सो तिथं सिंपल टर्म्समध्ये सांगायचं, की जो व्यक्ती वेबसाईट डिझाइन करतोय किंवा वेबसाईट च्या मागे जे काही प्रोसेसिंग असतात, जे काही कोडिंग असतात, तो करणारा व्यक्ती त्याला म्हणतात वेब डिझायनर. त्या फाउंडर आहेत टायनी लोगो आणि ई डिझाइन. आता टायनी लोगो जे आहे ह्याच्याबद्दल आपण जास्त कव्हर करणार नाहीये, कारण त्याच्याबद्दल सांगण्यासारखं जास्त काही नाहीये. एक लोगो बेस्ड कंपनी होती, जी ऑनलाईन लोगो बनवून देणारी कंपनी होती. पण ती काही जास्त चालली नाही. आपण ह्या पी-पी-टीमध्ये मोस्ट ऑफ द टाईम 99% ई डिझाइन कव्हर करणार आहे आणि ह्यांची स्टोरी कव्हर करणार आहे. यांनी कसं केलं, काय-काय स्ट्रगल होते. तर बेसिकली जे प्रेझेंटेशन द्यायचं आहे, ते वुमन एंटरप्रेन्योरशिपवरती द्यायचं आहे. सो कंपनीबद्दल एवढी जास्त माहिती नाहीये, पण त्यांच्याबद्दल आहे. सो थोडंफार रंगवून, थोडंफार एंटरटेनमेंट करून आपल्याला सांगायचं आहे. एंटरटेनमेंट म्हणजे कुणाला हसवायचं नाही, तिथे कॉमेडी करायची नाही पण थोडंसं अशा पद्धतीने सांगायची, की एक स्टोरी सांगितल्यासारखं. त्यांचा स्ट्रगल, त्यांनी स्टार्ट कसं केलं, काय-काय अडचणी आल्या त्यांना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या पी मधून कव्हर करायच्या आहेत. सो धिस इज द फर्स्ट स्लाईड ज्यामध्ये आपण श्रीलक्ष्मी सुरेश यांच्याबद्दल बेसिक माहिती सांगणार आहे. त्यांचा जन्म वगैरे, एज वगैरे. त्यानंतर येते मेन ब्रेकिंग बॅरियर्स इन वेब डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप. आता याचा अर्थ काय, की वेब डेव्हलपमेंट आणि एंटरप्रेन्योरशिप हे जे सांगड घालून जे बिझनेस रन व्हायचं त्या काळामध्ये, की बिझनेसमॅन पण आणि बिझनेस कुठला तर वेब डेव्हलपमेंटचा. तर त्यात जे बॅरियर्स यायचे, ते तोडणारी व्यक्ती. ह्या टायटलचा अर्थ असा आहे. जर टायटलचा अर्थ सुद्धा विचारला, तर अर्थ तिथे सांगू नका, पण डोक्यात एक कन्सेप्ट क्लिअर करा, की थोडक्यात त्यांनी काय केलंय, त्या काळात जे वेब डिझायनिंग किंवा वेब डेव्हलपमेंट ही जी फील्ड होती, ह्यामध्ये एका नवीन एंटरप्रेन्योरला, स्पेशली एका वुमन एंटरप्रेन्योरला जे काही अडचणी यायच्या, त्या ब्रेक करून, ते सगळे बॅरियर्स तोडून त्यांनी त्या फील्डमध्ये एंटर करून काहीतरी कामगिरी करून दाखवलेली आहे. सो दॅट्स व्हाय आवर टायटल इस लाइक दॅट. आता काय Srilakshmi Suresh is a notable figure and an entrepreneur particularly recognized for her achievements as a web designer and developer. सो वेब डिझायनर डेव्हलपर काय असतो आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे. तुम्ही थोडंसं ऑनलाईन सर्च करा. आता मी जास्त बडबड करण्यापेक्षा थोडंसं तुम्ही सुद्धा ऑनलाईन सर्च करा. YouTubeवरती बघा, की वेब डिझायनर काय असतोय, डेव्हलपर काय असतोय, वेब डिझायनरला कुठल्या-कुठल्या लँग्वेज शिकायला लागतात वेब डेव्हलपमेंट करण्यासाठी, कोणकोणते कोडिंग शिकायला लागते, हे थोडंसं बघून घ्या. लँग्वेज म्हणजे कोडिंग लँग्वेज. जसं की HTML, जावा, C++ ह्यातलं कुठलं त्यांना काय शिकायला लागतंय. थोडंसं नेटवरून किंवा YouTubeवरून तुम्हाला काढता येते का बघा. त्याची माहिती थोडीशी काढा. जर जमलं तर एक पेन, पेपर घ्या सोबत आत्ता. नोटिंग करून घ्या, की तुम्हाला काय-काय माहिती काढायची आहे. सगळं काही जर मी सांगत बसलो तर टाईम वेस्ट खूप होतोय. सो तुम्ही थोडीशी माहिती इथून पुढं काढायला चालू करा.
त्यामुळं तुमचा पण अभ्यास होईल. Next, she gained international attention at the young age of her exceptional skills in the field of web development. सो एकदम यंग एजमध्ये असताना त्यांनी हे सगळं चालू केलं होतं आणि त्या काळात 1998, 2000, 2003-4 हे जे ड्युरेशन आहे, त्या काळात एखाद्या छोट्या मुलीने हे सगळं करणं म्हणजे खूप आश्चर्यचकित आणि खूप मोठी कामगिरी आहे. कारण त्या काळात एवढे रिसोर्सेस नसायचे. आता कसं सोशल मीडिया आपल्याला भरपूर ट्युटोरियल्स वगैरे मिळतात. भरपूर काय-काय कोर्सेस मिळतात ज्याच्यातून आपण हे सगळं शिकू शकतोय. पण त्या काळात असं नव्हतं. त्याच्यासाठी वेगळी डिग्री नसायची किंवा वुमन्सना किंवा लहान मुलींना असं कोण शिकवलं जायचं नाही. लहान मुलींना एक डोक्यात काय क्लिअर असायचं 10वी-12वी पर्यंत तू बाबा फक्त शाळा शिक. बाकीचं काय करू नकोस. तरी पण हिनं म्हणजे सॉरी तरी पण ह्यांनी भरपूर काय-काय अशा लँग्वेज शिकून वेब डेव्हलपमेंट म्हणजे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. जे त्या काळात कोण एवढं सहजासहजी करू शकणार नव्हतं, पण त्यांनी करून दाखवलं. इथे थोडंसं त्यांची जी जर्नी आहे, ते त्याचं बेसिक्स आपल्याला सांगायचं आहे, की अ, त्यांना इंटरनॅशनल लेव्हलला सुद्धा त्यांना ओळख मिळालेली आहे, की श्रीलक्ष्मी सुरेश बाबा ही व्यक्ती किंवा ही मुलगी एवढ्या छोट्या वयात एवढ्या चांगल्या वेबसाईट बनवून देऊ शकते आपल्याला. हे सगळं त्या काळात झालेलं आहे. नेक्स्ट आता इथे थोडंसं ॲनिमेशन टाइप आहे. इथे समजून घ्या. सगळ्यात पहिला मी सांगतो, की स्लाईड कसं हँडल करायचं इथं. पहिला एक बटन दाबायचं, पुढचं स्लाईड येतं. त्यानंतर परत नेक्स्ट दाबायचं. लेफ्ट साइडनं कॉम्प्युटर येतोय. परत नेक्स्ट दाबायचं, राइट साइडनं वेगवेगळ्या लँग्वेजेस येतात. हे जे सिम्बॉल्स आहेत, इथं जी एच-टी-एम-एल दिसतंय, सी-एस-एस लिहिलेलं दिसतंय ब्लू कलरचं, जावा, जे-एस जे दिसतंय, जे-एस म्हणजे जावास्क्रिप्ट असते हां. जे फॉर जावा आणि एस फॉर स्क्रिप्ट, जावास्क्रिप्ट ही पण एक लँग्वेज आहे. सो इथपर्यंत येऊन तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. आता सगळ्यात पहिलं काय दाखवलं इथे एक लहान मुलगी दाखवली. लहान मुलगी कोण आहे? श्रीलक्ष्मी सुरेश. एकदम लहान वयात असताना तिला कॉम्प्युटर्सचं ज्ञान किंवा कॉम्प्युटरमध्ये खूप जास्त इंटरेस्ट निर्माण झाला आणि कोडिंगमध्ये किंवा ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये, की कसं वेबसाईट कशी बनवली जाते, कोडिंग कसं केलं जाते, कॉम्प्युटर कसा हँडल करायचा, एकदम लहान वयात असताना. मला वाटतंय की अकॉर्डिंग टू Google आणि Wikipedia 3 का 4 वयाचं असताना त्यांनी कॉम्प्युटर हाताळलेला आहे. कोडिंग नाही केलेली पण 3-4 वय एवढं एवढं वय कमी वय असताना त्यांनी कॉम्प्युटरच्या म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आहेत किंवा कॉम्प्युटर वापरायला लागलेत. परत त्यांनी ह्या 3-4 लँग्वेजेस ज्या आहेत त्या शिकण्याचा प्रयत्न केला. स्टार्ट केली त्यांची जर्नी इथून एच-टी-एम-एल, सी-एस-एस, जावास्क्रिप्ट इथून. इथून त्यांची ॲक्चुअल जी कोडिंगची जर्नी होती ती स्टार्ट झाली. आता इथं पण लक्षात घ्या. इथं परत आलो, की परत पुढचं बटन दाबलं, की व्हिडिओ प्ले होते. व्हिडिओ प्ले झाला, की एक 2 ते 3 सेकंद थांबून आपल्याला परत पुढचं बटन दाबायचं आहे. त्यानंतर एक लोगो वरती येतोय. जिथे एक लेडी किंवा एक गर्ल जी आहे ती कॉम्प्युटरवरती काम करते आणि वेबसाईट बनवण्याचं काम करते. तर इथे ह्या स्लाइडला सांगायचं आहे, की यंग एजमध्ये असताना त्यांनी वेगवेगळ्या कोडिंग लँग्वेजेस शिकल्या आणि वेबसाईट डेव्हलपमेंट चालू केली. इथून त्यांची ॲक्चुअल जर्नी स्टार्ट झाली होती. त्यानंतर येतोय, की द अर्ली स्पार्क अ जर्नी बिगिन्स म्हणजे काय? की कमी वयामध्ये त्यांची जी जर्नी स्टार्ट झाली होती ती. 6 इयर्स ओल्ड, लीडिंग हर टू एक्सपेरिमेंट विथ द क्रिएटिंग सिंपल वेबसाईट. ॲज शी डेव्हलप्ड अ स्ट्रॉंगर इंटरेस्ट इन टेक्नॉलॉजी, शी बिगॅन टीचिंग हर बेसिक वेब डिझायनिंग टूल्स लाइक एच-टी-एम-एल, सी-एस-एस आणि जावास्क्रिप्ट. सो 6 वर्षाचा असताना म्हणजे मला वाटतंय पहिलीत असताना. पहिलीत असताना त्यांनी एच-टी-एम-एल, सी-एस-एस आणि जावास्क्रिप्ट यासारख्या वेबसाईट डेव्हलपमेंटच्या ज्या कोडिंग लँग्वेजेस आहेत, ह्या इंट्रोड्यूस करायला चालू केल्या स्वतःला. ह्या वेगवेगळ्या सोर्सेस थ्रू स्वतःला त्यांनी शिकवायला चालू केलं. स्वतःला शिकवायचं म्हणजे काय? व्हिडिओज बघायचे, वेगवेगळी पुस्तकं आणायची, पुस्तकांच्या थ्रू वाचायचं, वेगवेगळे सॉफ्टवेअर डाउनलोड करायचे, त्याच्या थ्रू कोडिंग करायचं. हे सगळं त्यांनी 6 वर्षाचं असताना चालू केलं होतं. त्यानंतर ब्रेकिंग स्टिरियोटाइप्स अँड ओव्हरकमिंग चॅलेंजेस. आता 6 वर्षाचं त्यांनी चालू केलं. इथून त्यांची जर्नी चालू झाली. पण त्यांना चॅलेंजेस काय-काय आले? सगळ्यात पहिलं होतं ते जेंडर बायसनेस. जेंडर बायसनेस म्हणजे काय? की त्या काळात अ, ह्या ज्या गोष्टी आहेत वेब डेव्हलपमेंट, कॉम्प्युटर्स, टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या मुलींना त्याच्याकडे कोण पाठवत नसायचं. मुलींना एक बेसिक काय शिकवलं जायचं, की तू शाळा शिक, चांगली मार्क पाड, चांगलं काहीतरी कर, एक काय असेल ते छोटी-मोठी जॉब कर किंवा नाही झालं तर तुझं लग्न लावून देतो. पण टेक्नॉलॉजिकली फील्डमध्ये कोण असं सहजासहजी घुसत नव्हतं. पण ह्यांनी ते करून दाखवलं. मग तिथे त्यांना काय बॅरियर्स फेस करायला लागले किंवा तिथे त्यांना काय स्ट्रगल निर्माण झाला? जेंडर बायसनेस, की बाबा तू मुलगी आहेस, तू हे सगळं करायचं नाही. तू काय करायचं, तू धुणं-भांडी घास किंवा तू तुझं काय असेल ते रोजचा अभ्यास कर. म्हणजे सिंपल नॉर्मल लाईफ जग, जी मुली जगतात तसं. नॉर्मल कॉलेजमध्ये जा, शाळेत जा, शिक, 12वी पर्यंत शिक. त्यापुढचं तुला काय शिकायचं शिक, लग्न कर, संसार सांभाळ. पण ह्या जेंडर बायसनेसला ओव्हरकम करून त्यांनी वेगवेगळ्या ज्या लँग्वेजेस आहेत किंवा वेब डेव्हलपमेंटमध्ये स्वतःचं काहीतरी करून दाखवलं.
दुसरं जे आहे चॅलेंजेस आहे लिमिटेड रिसोर्सेस. आता आत्ताच्या युगामध्ये किंवा 2025, 24, 23 हे जे वर्ष होते, ह्यामध्ये खूप जास्त डेव्हलपमेंट झालेलं आहे टेक्नॉलॉजीमध्ये. आणि आपल्याला भरपूर रिसोर्सेस आहेत. YouTube आहे, भरपूर कोर्सेस आहेत. स्पेशली डिग्री सुद्धा आहेत, जे वेब डेव्हलपमेंट आणि वेबसाईट कसं बनवायचे हे सगळं शिकवतात, कोडिंग शिकवतात. पण त्यावेळी असं कुठले रिसोर्सेस नव्हते किंवा सहजासहजी कुणाला शिकायला मिळत नव्हतं आपल्या इंडियामध्ये. सो त्यांनी ते सुद्धा ओव्हरकम केलं. त्यांनी जेवढं त्यांना मिळायचं, तेवढे रिसोर्सेस गोळा करून त्यांनी ते शिकून घेतलं. त्यांनी वेगवेगळ्या लँग्वेजेस शिकल्या आणि वेबसाईट डेव्हलपमेंट शिकून त्यांनी वेबसाईट तयार करायला चालू केलं. आणि एक थर्ड थर्ड चॅलेंज म्हणजे की सोशल परसेप्शन्स. आता सोशल परसेप्शन्स म्हणजे काय, की आता इथं 1 मिनिट हां. आता इथं तुम्हाला चॅलेंजेस दिसतात. पुढचं बटन दाबला का नाही, ह्याच चॅलेंजेसचं थोडंसं एक्सप्लेनेशन मी दाखवलेलं आहे, की जेंडर बायसनेस म्हणजे काय, लिमिटेड रिसोर्स म्हणजे काय आणि सोशल परसेप्शन म्हणजे काय. सो जर इथं तुम्हाला एक्सप्लेन करता नाही आलं, इथं फक्त इंग्लिश सांगा काय-काय आहे, की चॅलेंजेस फेस्ड बाय श्रीलक्ष्मी. तिन्ही इंग्लिश सांगायचं आणि मग पुढची स्लाईड घ्यायची, जिथं मी एक्सप्लेन केलेलं आहे. हे जरी ते बघून तुम्ही सांगितलं, तरी पण तुम्ही सांगू शकता. इथे सिम्बॉल टाकलेला आहे. एका साइडला बॉय आहे, एका साइडला गर्ल आहे. म्हणजे जेंडर बायसनेस. हे लिमिटेड रिसोर्सेस. इथे एक क्लॉक दिसतोय आपल्याला. लिमिटेड म्हणजे अ, असे रिसोर्सेस नव्हते त्यावेळी. ऑनलाईन ट्युटोरियल्स किंवा पुस्तकं किंवा डिग्री वगैरे हे नव्हतं. हे आपल्याला या मधल्या ह्याच्यावरनं कळतंय. सोशल परसेप्शन म्हणजे काय? ब्रेकिंग द स्टिरियोटाइप्स दॅट गर्ल्स आर लेस लाइकली टू पर्स्यू टेक अँड एंटरप्रेन्योरशिप. सो त्या काळात एक तर टेक्नॉलॉजी, दुसरं म्हणजे एंटरप्रेन्योरशिप. आता दोन्ही सुद्धा गोष्टी त्या काळात मुली करायच्या नाहीत. 2000 साली किंवा 1900, 2003-4 हे जो काळ होता. ह्यावेळी एवढ्या जास्त मुली, वुमन्स होत्या, ज्या यंग एजमधल्या होत्या, त्या थोडंसं इनिशिएटिव्ह घेत होत्या. पण मुली एवढ्या कमी वयाची मुलगी एंटरप्रेन्योरशिपमध्ये घुसणं किंवा टेक फील्डमध्ये घुसणं हे फार अवघड होतं. आणि सोशल परसेप्शन म्हणजे काय? समाज काय म्हणेल किंवा लोकं काय म्हणतील, की "अरे, एवढी लहान मुलगी आहे आणि ही असलं सगळं करायला, कॉम्प्युटर्स घेऊन बसत्या. त्याचा काय उपयोग आहे? हे काय म्हणाले? हे सुद्धा त्याच्यासाठी एक चॅलेंजिंग फील्ड होतं किंवा चॅलेंजिंग बॅरियर होतं. हिला सुद्धा याच्यावर सुद्धा त्यांनी ओव्हरकम केला. त्यांनी जगाचा विचार केला नाही किंवा लोकांचा विचार केला नाही आणि स्वतःचं चांगलं जे काय आहे ते व्यक्तिमत्व घडवून आणलेलं आहे. ह्या 3 प्रकारच्या त्यांना चॅलेंजेस फेस करायला लागल्या. त्यानंतर सांगायचं की एंटरप्रेन्युअल जर्नी स्टार्टिंग ॲट 6. आत्तापर्यंत आपण काय बघितलं की त्यांनी 3-4 वयाचं असताना कॉम्प्युटर आवडायला लागलं. 6 वर्षाच्या असताना त्यांनी कोडिंग लँग्वेज शिकलं आणि आता 10व्या वर्षी एंटरप्रेन्योरशिप जर्नी त्यांची कशी स्टार्ट झाली. Entrepreneurship at young age. Designed her first website for her school at the age of 10. सो ज्यावेळी त्या शाळेत होत्या, त्यावेळी त्यांच्या शाळेसाठी अशी एक गरज भासली होती, की त्यांच्या शाळेसाठी एक वेबसाईट डिझाइन करायची होती. आणि त्यांना म्हणजे शाळावाल्यांना कळत नव्हतं, की हे कुणाला सांगायचं. मग त्यांच्या लक्षात आलं, की आपल्या शाळेत एक अशी विद्यार्थी आहे, जी वेबसाईट बनवते आणि एकदम यंग एजमध्ये 10व्या वर्षी त्यांचं वय वर्ष 10 होतं, पण तरीसुद्धा ती वेबसाईट बनवते. सो शाळावाल्यांनी काय केलं, की त्यांनी म्हटलं, की ट्राय करूया, बघूया, तिला सांगूया. जर काय बनवलं तर ठीक आहे, नाहीतर आपण बाहेरनं बनवून घेऊया. पण ज्यावेळी त्यांनी तिला सांगितलं, की तिला ज्यावेळी तिने तिला सांगितलं, की आम्हाला एक वेबसाईट बनवायची आहे. आम्हाला एक वेबसाईट पाहिजे शाळेसाठी. त्यावेळी तिनं तिचं पहिली वेबसाईट एवढ्या चांगल्या पद्धतीने बनवून तिला स्कूलला प्रेझेंट केली, की ती वेबसाईट आज सुद्धा तिचे जे स्कूल होतं ते वापरते आणि अजून सुद्धा ती वेबसाईट त्यांचे स्कूल जे आहे ते म्हणजे वर्किंगमध्ये आहे. सो हे सुद्धा त्यांच्या स्कूलसाठी एक शॉकिंग होतं, की असू दे म्हणून किंवा ट्राय करूया म्हणून असंच दिलेलं काम सुद्धा तिने एवढं परफेक्टली करून दाखवलं आणि वयाच्या 10व्या वर्षी तिनं स्वतःच्या स्कूलसाठी तिचं जे फर्स्ट वेबसाईट होतं ते लॉन्च केलं होतं. त्यानंतर लॉन्च्ड हर ओन वेब डेव्हलपमेंट बिझनेस ॲट द यंग एज. सो हे झाल्यानंतर वयाच्या 11व्या वर्षी तिनं स्वतःचा एक बिझनेस लॉन्च केला होता. आता 11व्या वर्षी मुलाला काय कळतंय सांगा? तरी पण एक वेब डेव्हलपमेंट बिझनेस कसा असतोय, की भरपूर लोकल ज्या कंपनी असतात किंवा लोकल एरियामध्ये ज्या काही वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन असतात, त्यांना वेबसाईटची गरज असायची. त्या काळात हे सगळं खूप ग्रो किंवा वाढत होतं त्या काळात, की चला नवीन-नवीन वेबसाईट लॉन्च होत होत्या. प्रत्येक बिझनेसला वाटायचं, की आपली एक वेबसाईट असली पाहिजे. प्रत्येक ऑर्गनायझेशनला वाटायचं, की आपली वेबसाईट असली पाहिजे. सो तिने काय केलं, की अशा लोकल कंपनीजला हुडकल्या, अशा लोकल ऑर्गनायझेशन हुडकल्या आणि त्यांना वेबसाईट बनवून द्यायचं काम तिने चालू केलं. ॲट द एज ऑफ 11. आणि हे जे बिझनेस तिने चालू केलं होतं, ह्याला तिने नाव दिलं ई-डिझाइन. ई-डिझाइन म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिकली डिझाइन.
सो इलेक्ट्रॉनिक्स जे काही इक्विपमेंट्स आहेत, ते इक्विपमेंट वापरून डिझायनिंग करणं म्हणजे ई-डिझायनिंग. सो तिच्या कंपनीचं नावच होतं ई-डिझाइन. सो ई-डिझाइन थ्रू ती काय करत होती, की वेगवेगळ्या बिझनेसेसना, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सना जे रिक्वायरमेंट होती वेबसाईटची, ती ती कंप्लीट करून देत होती. वर्क्ड ॲज अ फ्रीलान्सर डिझायनिंग वेबसाईट्स फॉर व्हेरियस स्मॉल बिझनेसेस अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. जसं की मी आता सांगितलं. फ्रीलान्सर, आता फ्रीलान्सर काय असते? आपण जर Chromeवर गेलो तर सर्च करून बघूया, की फ्रीलान्सर काय असते? म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट माहिती कळते. मी सांगण्यापेक्षा थोडंसं ऑनलाईन बघूया. फ्रीलान्सर मीनिंग. A freelancer as an is an independent contractor who earns wages on per job or per task basis, typically for short term work. म्हणजे काय, की असं काम की एकदम पर जॉब अर्निंग व्हायचं त्यांचं. जसं की अ, ही काय करायची श्रीलक्ष्मी ह्या ह्या काय करायच्या, की समजा की त्यांना एखादी रिक्वायरमेंट आली, की एक ऑर्गनायझेशन आहे. त्यांना काय पाहिजे, एक वेबसाईट बनवून पाहिजे. सो ती पर जॉब त्यांचं तसं अर्निंग व्हायचं, की ही वेबसाईट आहे, एवढा ड्युरेशन आहे, एवढा टाईम आहे, एवढ्या टाईममध्ये तुम्हाला करून देणार, तेवढं ह्याचे एवढे-एवढे चार्जेस आहेत. ह्याला म्हणायचं फ्रीलान्सर. थोडक्यात फ्रीलान्सर काय, एक इंडिपेंडंट कॉन्ट्रॅक्टर असतोय, जो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतोय. पर जॉब आणि पर टास्क बेसिसवर त्याला शॉर्ट टर्म वर्क असते, की एक 10 दिवसाचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये मी तुम्हाला वेबसाईट डिझाइन करून देणार. ह्याचे एवढे-एवढे चार्जेस आहेत, तुम्हाला पे करायचे आहेत. ह्याला म्हणायचं फ्रीलान्सिंग आणि सगळं मोस्टली ऑनलाईन व्हायचं किंवा असं एक फिक्स कुठलं सुद्धा त्यांचं हे नसायचं, की फिक्स ऑफिस किंवा फिक्स डेस्टिनेशन असायचं, की तिथं बसूनच त्यांनी काम करतात. फ्रीलान्सिंग हे कसंही होऊ शकते. तर वेबसाईट डेव्हलपमेंट हे मोस्टली कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर केलं जायचं. सो ती कुठेही बसून काम करू शकते. आज तिला वाटलं, की समजा की 10 दिवसाचा कालावधी आहे. ह्या 10 दिवसाचा पहिला दिवस आहे. हां, पहिल्या दिवशी तिला काय करायचं आहे वेबसाईटचं पहिलं पेज बनवायचं आहे. पहिलं पेज ती घरी बसून बनवू शकते. दुसऱ्या दिवशी तिला वाटलं, की तिला दुसरं पेज बनवायचं आहे वेबसाईटचं. मग ते दुसरं पेज ती कॉलेजमध्ये बसून सुद्धा बनवू शकते. असं कुठलं सुद्धा फिक्स ठिकाण नसेल त्या लोकांचं फ्रीलान्सरचं, की त्याने तिथे बसूनच काम करणार. त्यांनी फ्री असतात कंप्लीटली. म्हणून त्यांना फ्रीलान्सर म्हटलं जायचं. सो असं काम ती चालू केली होती. त्यानंतर आपण बघणार आहे, की तिचा वेब डेव्हलपमेंटचा बिझनेस कसा चालतोय. सो इथं 4 पद्धतीचे वेगवेगळे सर्व्हिसेस त्यांनी प्रोव्हाईड करतात. सगळ्यात पहिलं आहे ते ब्रँडिंग अँड डिजिटल प्रेझेन्स. आता इथं भरपूर थिअरी मी घातलेला आहे. पण हे थिअरी वाचत बसण्यापेक्षा हे जे वरचे टायटल आहेत की नाही, जे एंडलिस्ट आहेत, ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. कारण ह्याच्यावरतीच सगळं सांगायचं आहे. ब्रँडिंग अँड डिजिटल प्रेझेन्स म्हणजे काय? थोडक्यात एखादं एक्झाम्पल घ्या, की सांगलीतलं Starbucks ठीक आहे. Starbucks नवीन-नवीन लॉन्च झाले. समजा की श्रीलक्ष्मी सांगलीची आहे. आणि सांगलीतलं Starbucks आहे. Starbucks वाल्यांची रिक्वायरमेंट आहे की त्यांना एक वेबसाईट बनवायची आहे. स्पेशली त्यांच्या ब्रँडसाठी. नॉट फॉर कॉफी किंवा नॉट फॉर त्यांचं कुठलं प्रॉडक्ट. स्पेशली फॉर Starbucks ह्या नावानं, ह्या ब्रँड नेमनं त्यांना एक वेबसाईट लॉन्च करायची आहे. पण आणि ती स्पेशली कशासाठी करायची आहे? डिजिटल प्रेझेन्स कुठे आहे त्यांचा? सांगलीसाठी. बाकीचं कुठं नाही. starbucks.sangli.com अशी त्यांना एक वेबसाईट बनवायची आहे. मग त्यांनी काय करणार? श्रीलक्ष्मी यांना अप्रोच करणार. त्यांना सांगणार, की आमची अशी-अशी रिक्वायरमेंट आहे आणि आम्हाला ही वेबसाईट बनवून पाहिजे. सो ब्रँडिंग एंड डिजिटल प्रेझेन्स ह्या सर्व्हिस थ्रू त्यांनी अशा पद्धतीचे प्रोजेक्टवरती काम करायच्या. जसं की तिचं फर्स्ट तिचं जे काम होतं, हे सुद्धा तसंच होतं. आता स्कूलच्या नावानं म्हणजे ते सुद्धा एक ब्रँड सारखंच झालं. ब्रँड नाही ॲक्चुअली मीन पण सिमिलर आहे त्यासारखंच आहे, की स्कूलला एक वेबसाईट पाहिजे होती. सो त्यांनी तिला अप्रोच केलं, की आम्हाला अशी-अशी स्पेसिफिक वेबसाईट पाहिजे आमच्या स्कूलसाठीच. की सर्च केलं, की बाबा आमच्या स्कूलचं नाव सर्च केलं, की ही वेबसाईटच पहिला आली पाहिजे. सो अशा पद्धतीची जी कामं असतात, त्याला म्हणायचं ब्रँडिंग अँड डिजिटल प्रेझेन्स. त्यानंतर ते फ्रीलान्स वेब डिझाइन सर्व्हिसेस. Srilakshmi began offering freelance development services at the young age. She worked on creating websites फॉर लोकल क्लायंट्स इन्क्लुडिंग बिझनेसेस, एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणजे काय? जसं की मी मगाशी सांगितलं. फ्रीलान्सिंग कसं असायचं, की लोकल जे बिझनेस आहेत, त्यांच्याकडे अप्रोच व्हायचं. आता ते सगळं ऑनलाईन झालंय 2024-25 मध्ये. पण अगोदर कसं असायचं फ्रीलान्सिंगमध्ये त्यांच्याकडे अप्रोच व्हायचं, त्यांच्याकडनं काम घेऊन यायचं आणि आपल्याला पाहिजे त्यावेळी एक 10 दिवसाच्या कालावधीमध्ये करून द्यायचं. सो लोकल जे बिझनेसेस होते किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स होते, तिथं ती जायची. तिथे जाऊन ती सगळं त्यांना अप्रोच व्हायची. त्यांना विचारायची, की तुम्हाला ही रिक्वायरमेंट आहे का? मग त्यांनी सांगायचे, की आम्हाला अशी-अशी वेबसाईट पाहिजे. मग ती तशा पद्धतीनं वेबसाईट बनवून द्यायची. ह्याला म्हणायचं फ्रीलान्स वेब डिझाइन सर्व्हिसेस. जे लोकल बिझनेस होते, लोकल इन्स्टिट्यूशन्स होते, तिथे जाऊन ती वेबसाईट त्यांना बनवून द्यायचं कामं घेत होती किंवा प्रोजेक्ट्स घेत होती. तिसरं आहे टार्गेट क्लायंट्स. So let me become proficient in a with various web technologies such as HTML, CSS, JavaScript and content management system.
CMS लाइक वर्डप्रेस. आता CMS ही एक टर्म डिफिकल्ट आहे. त्याचं सुद्धा आपण Googleवरती बघूया की CMS मीनिंग म्हणजे काय? CMS meaning web development. Content management system. It is a software application that helps users create, manage and publish digital content for websites. CMS एक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन आहे किंवा एक असं सॉफ्टवेअर आहे जे युजर्सना म्हणजे की जे कोडिंग करतात त्यांना हेल्प करते कशासाठी क्रिएट मॅनेज अँड पब्लिश काय बनवायचं त्याचं मॅनेजमेंट करायचं आणि पब्लिश करायचं काय पब्लिश करायचं डिजिटल कंटेंट फॉर वेबसाईट. आता वेबसाईट कशी असते फ्रॉम स्क्रॅच पासून जर वेबसाईट बनवायचं म्हणलं तर आता समजा की ही स्लाइड आता इथं जी तुम्हाला दिसते ही एक वेबसाईट आहे. तर मध्ये इथं काहीतरी दिसते इथं काहीतरी टेक्स्ट दिसतोय डाव्या साईडला हा कलर दिसतोय राईट साईडला हा कलर दिसतोय फ्रॉम स्क्रॅच पासून हे बनवणं खूप अवघड असते. सो सीएमएस थ्रू तिनं काय शिकलं की हे जे आहे हे रेडीमेड मिळायचं हा कलर आहे की नाही ह्या कलरचा कोड रेडीमेड तयार करून मिळायचा त्या सीएमएस सॉफ्टवेअर मध्ये. सो ती काय करायची नुसता ते कोड माहित असायचा की ह्या कलरसाठी हा कोड आहे. कॉपी पेस्ट केले की काय होते नवीन वेबसाईट आहे तिथं काय करायचं आहे हा कलर युज करायचा आहे तो कोड टाकला की तो कलर शो व्हायचा. समजा की अशा पद्धतीचं टेक्स्टचं फॉन्ट तिथं टाकायचं आहे. सो सीएमएस थ्रू तिचं कोड रेडी असायचं सीएमएस सॉफ्टवेअर मधनं. ती काय करायची तिथून फक्त कोड उचलायची हाय तसा कोड नवीन वेबसाईट मध्ये इन्सर्ट करायचा. मध्ये जसं होत हा जो फॉन्ट दिसतोय तशी सेम फॉन्ट त्या वेबसाईट मध्ये दिसली जायची. सो हे एक सॉफ्टवेअर आहे जे रेडीमेड कंटेंट तयार करून द्यायचं काम करायचं. की एकदा कोड केलं की संपला विषय. ते परत परत आपण सारखं यूज करू शकतोय. प्लस HTML, CSS, जावास्क्रिप्ट हे सुद्धा ती शिकली होती. सो टार्गेट क्लायंट म्हणजे काय की समजा की अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया Starbucksचं ठीक आहे. आता Starbucks हे श्रीलक्ष्मीचं कस्टमर झालेलं आहे. ठीक आहे. त्यांनी त्यांच्याकडून एकदा वेबसाईट बनवून घेतली. पण एकदा वेबसाईट बनवली की काम संपलं नाही ना. त्यांचे Starbucks वाल्यांचे कंटिन्यू सांगलीवाल्यांसाठी काहीतरी ऑफर असू शकतात, की आम्हाला आज सांगलीमध्ये 20% ऑफ द्यायचा किंवा 40% ऑफ द्यायचा मग त्यांनी काय करणार, की टार्गेट क्लायंट म्हणजे काय कंटिन्यू त्यांचं ठरलेलं असायचं, की 5 दिवसात 5 दिवसानंतर आम्हाला वेबसाईट चेंज करायची. 5 दिवसानंतर प्रत्येक 5 दिवसाला किंवा प्रत्येक आठवड्याला आम्हाला वेबसाईटमध्ये ह्या चेंजेस पाहिजेत. सो हे असायचे टार्गेट क्लायंट्स. असे काही ठराविक जण जे फिक्स होते, की जे टार्गेटेड होते क्लायंट्स, की प्रत्येक आठवड्याला प्रत्येकाचं काही ना काही काम असायचं. सो ह्याला म्हणायचं टार्गेट क्लायंट्स. ही पण एक सर्व्हिस ती प्रोव्हाईड करायची. त्यानंतर येते एक्सपर्टाइज इन सीएमएस अँड वेब टेक्नॉलॉजीज. सो जसं की मगाशी मी सांगितलं, की सीएमएस कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम आणि एक्सपर्टाइज इन वेब टेक्नॉलॉजीज. सो वेगळा एक टर्म येतोय एस-ई-ओ म्हणून. एस-ई-ओ म्हणजे काय? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ही टर्म काय आहे, की आपण कुठलं सुद्धा हे बघतोय ॲप्लिकेशन बघतोय. जसं की YouTube, Chrome, Google इथं एक सर्च बार असतोय. जिथं आपण जाऊन सर्च करतोय, टाइप करतोय. तर तिथं टाइप केल्यानंतर आता समजा की मी Chrome उघडलो आणि तिथं टाकलो की Starbucks.com सांगली. जसं की हिनं किंवा ह्यांनी मगाशी Starbucksची वेबसाईट बनवून दिली होती. सो एस-ई-ओ पण त्यांनी करून देतात. एस-ई-ओ म्हणजे काय? मी सर्च केलं की Starbucks.com सांगली. की पहिली वेबसाईट ही सांगलीचीच आली पाहिजे, जी श्रीलक्ष्मी यांनी डिझाइन केलेली होती. दुसरी कुठली वेबसाईट किंवा ज्या डुप्लिकेट वेबसाईट असेल त्या आल्या नाही पाहिजेत. ह्याला म्हणायचं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, की जर तिच्या वेबसाईट रिलेटेड काहीतरी सर्च केलं किंवा त्यांनी बनवलेल्या वेबसाईट रिलेटेड काहीतरी सर्च केलं, की तीच वेबसाईट सगळ्यात पहिला तिथं रँक केली पाहिजे. ह्याला म्हणायचं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, की ते जे सर्च बार आहे किंवा सर्चिंगचं जे इंजिन आहे किंवा त्याच्यामागचं जे कोडिंग आहे, ते इतक्या चांगल्या पद्धतीनं ऑप्टिमाइझ करायचं, की सर्च केल्यानंतर तेच पहिलं आलं पाहिजे, जे तुम्हाला पाहिजे किंवा जे तुम्हाला दाखवायचं आहे. सो ह्याला म्हणतात एस-ई-ओ. एक प्रकारची सर्व्हिस ते प्रोव्हाईड करायचे. हे झालं वेब डेव्हलपमेंटच्या बिझनेसबद्दल. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण जर एकदा वाचून घेतला, थोडंफार समजून घेतला, की जास्त काही अवघड नाहीये. त्यानंतर येते की ई-डिझाइन. ई-डिझाइन ही त्याची कंपनी होती. ही कंपनी कशी वर्क करते किंवा ते कुठले सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतात, हे या स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे. सगळ्यात पहिला काय वेब डिझायनिंग म्हणजे काय? वेबसाईट डिझायनिंग. वेबसाईट डिझाइन करून देणार, वेगवेगळ्या वेबसाईट त्यांनी तयार करून देणार. ग्राफिक्स डिझायनिंग. ग्राफिक डिझायनिंग काय असते तुम्हाला आणि पण आपण सर्च करून बघूया, की ग्राफिक डिझायनिंग काय असते? ठीक आहे. म्हणजे थोडंसं अजून क्लिअर होऊ शकते. ग्राफिक डिझाइन मीनिंग. ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय? प्रोसेस ऑफ युजिंग आर्ट अँड टेक्नॉलॉजी टू कन्वे अ मेसेज थ्रू व्हिज्युअल अँड टेक्स्चुअल कंटेंट. आता इथं आपण जे प्रेझेंटेशन बनवलंय की नाही, हे सुद्धा एक प्रकारचं ग्राफिक डिझायनिंग आहे.
की वेगवेगळे रिसोर्सेस वापरून किंवा वेगवेगळे आर्ट, टेक्स्ट, व्हिज्युअल्स वापरून काहीतरी मेसेज लोकांपर्यंत कन्वे करणं, ह्याला म्हणायचं ग्राफिक डिझायनिंग. सो ही जी मेथड आहे, ही वेबसाईटमध्ये यूज केली जायची. वेबसाईटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय, की कुठेतरी काहीतरी ॲनिमेशन आहे, कुठेतरी क्लिक केलं, की काहीतरी एक 4-5 गोल बाहेर येतात. त्या गोलांमध्ये काहीतरी लिहिलेलं असतंय किंवा 4-5 शेप येतात. त्या शेप्समध्ये काहीतरी लिहिलेलं असतंय. सो हे जे आहे ह्याला म्हणायचं ग्राफिक डिझायनिंग. कुठेतरी वेबसाईटवर क्लिक केलं किंवा एखादा शेप असतो वेबसाईटवरती जिथं लिहिलेलं असते फ्री कोर्सेस त्याच्यावरती टॅप केलं, की साइडने एक 4 वेगवेगळे बॉक्सेस बाहेर येतात. त्या वेगवेगळ्या बॉक्समध्ये वेगवेगळे कोर्सेस असतात जे फ्रीली अवेलेबल असतात. हे जे आहे, आता तुम्हाला ह्या स्लाइडवरती जे दिसतंय, की मी पुढचं बटन दाबलो, की हे 4 जे स्क्वेअर आहेत ते साइडला येतात आणि त्यावरती काहीतरी लिहिलेलं आहे. ह्याला सुद्धा ग्राफिक डिझायनिंग म्हटलं जातंय. सो असं जे आहे हे वेबसाईटमध्ये आणायचं काम हे ई-डिझाइन कंपनी करायची. ज्या कंपनीच्या सीईओ होत्या श्रीलक्ष्मी सुरेश. त्यानंतर सी-एम-एस जे मगाशी सांगितलं कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम हे ते प्रोव्हाईड करायच्या. सेमच जे मगाशी मी सांगितलं ते सेमच कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम. अशी सिस्टम जी वेबसाईटसाठी रेडीमेड कंटेंट बनवायचं काम करते. त्यामध्ये काम करणं म्हणजे सी-एम-एसमध्ये काम करणं. एस-ई-ओ जे मगाशी मी सांगितलं होतं. एस-ई-ओ म्हणजे काय? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे सर्च बार जो मगाशी मी एक्सप्लेन केलं. सर्च केल्यानंतर पहिली रँकला तीच वेबसाईट आली पाहिजे, जी त्यांना दाखवायची आहे. त्याला म्हणायचं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. हे सुद्धा त्यांनी प्रोव्हाईड करून द्यायचे. सो ई-डिझाइन कंपनी जी आहे, हे या पद्धतीचे जे सर्व्हिसेस आहेत, ती प्रोव्हाईड करते. त्या कंपनीचे सी आहेत श्रीलक्ष्मी सुरेश. आता आपली जी पी-पी-टी आहे, इथपर्यंत बनलेली आहे. ह्याच्यापेक्षा अजून भरपूर पुढे स्लाइड्स वाढणार आहेत. सो आजच्या पुरतं मला नाही वाटत, की अजून काय सांगण्यासारखं आहे. अजून थोडंफार या स्लाइड जे आहेत ते यात ॲड होतील. थोडंफार त्यांच्या कंपनीबद्दल, थोडंफार त्यांच्याबद्दल काय असेल ते मी थोडंफार ॲड करीन. पण आता इथून पुढे तुम्हाला टास्क आहे, की तुम्हाला काय करायचं आहे, Wikipedia. Wikipedia नंतर भरपूर असे वेबसाईट आहेत. हे काय failurebeforesuccess.com किंवा आणि काय एंटरप्रेन्योरशिप stories.com अशा ज्या वेबसाईट आहेत, तिथं वेगवेगळे केस स्टडीज कव्हर केलेले आहेत, जिथं त्यांच्याबद्दल माहिती आहे. अशा वेबसाईटची लिंक पण मी प्रोव्हाईड करतो WhatsAppवरती. ते सुद्धा बघा. तुम्हाला काय-काय भेटते ते बघा. Googleवरती जावा, सर्च करा. जेवढं तुम्ही वाचाल, तेवढं जास्त तुम्हाला माहिती सांगता येणार आहे. पी-पी-टी तर उद्या एकदा तुम्हाला दाखवतोच तयार झालेली पी-पी-टी कशी हँडल करायची किंवा कसं काय-काय आहे. त्यानंतर बाकीचं अजून कव्हर करण्यासारखं आजच्या व्हिडिओमध्ये तर मला काय वाटत नाही. मोस्ट ऑफ द पार्ट कव्हर ऐक की केलेलाच आहे. कुलभूषण, हां, सांग. हां, बोल. ते वुमन एंटरप्रेन्योरशिप पेक्षा ते टेक्निकलचा पॉइंट तुला वाटत नाही का? अ, आता तसं होऊ शकतंय. मॅडम म्हणू शकतात काय, की हे तर टेकमध्ये आहे. पण टेक्निकलचा वाटतंय. हां, टेक्निकलचा वाटतोय. पण बाकीचे जे टॉपिक्स आहेत त्यांच्यापेक्षा थोडंफार इन्स्पायरिंग आहे, थोडंफार वेगळं आहे, थोडंफार स्पेशल आहे. म्हणून चूज करायचा डिसिजन घेतलाय. कारण काय आहे, की टेक्निकल रिलेटेड कोण सुद्धा त्याचं टेक एंटरप्रेन्योर म्हटलं, जो आपला नेक्स्ट टॉपिक असणार आहे. त्यामध्ये कोण पण येऊ शकते ना. एक 50 वर्षाचा व्यक्ती पण येऊ शकतोय, एक लहान मुलगा पण येऊ शकतोय ज्याने केलेला आहे किंवा एखादी मुलगी पण येऊ शकते. पण इथं फोकस वुमनवरती होता. त्यामुळं वुमन किंवा मुलींमध्ये अशी करणारी व्यक्ती ही भारतात पहिली आहे ठरलेली. इथं तुम्ही जर Wikipediaला गेला, इथं जर सर्च करून बघितला, यंगेस्ट सीईओ वर्ल्ड्स यंगेस्ट वेब डिझायनर तिला म्हटलेलं आहे. सो हे टायटल जे आहे, या टायटलमुळे हे टॉपिक चूज करायचं मी ठरवलेलं आहे. वर्ल्ड्स यंगेस्ट सीईओ किंवा वर्ल्ड्स यंगेस्ट वेब डिझायनर हे टायटल तिला मिळालेलं आहे. सो जर विचारलं, की किंवा मॅडम म्हणल्या, की हे तर टेक्नॉलॉजी रिलेटेड जास्त वाटतंय, ह्यात वुमन एंटरप्रेन्योरशिप बद्दल काय आहे? पण जर तसं काउंटर केलं तर आपल्याला सांगायला इथं पॉइंट्स आहेत, की जगातली सगळ्यात यंगेस्ट वेब डिझायनर ती आहे. प्लस वर्ल्ड्स यंगेस्ट सीईओ. एक मुलगी असून सुद्धा वर्ल्ड्स यंगेस्ट सीईओ बनणं हे फार इन्स्पायरिंग आहे. ठीक आहे. प्लस एक मुलगी असून सुद्धा वर्ल्ड्स यंगेस्ट वेब डिझायनर बनणं हे सुद्धा फार इन्स्पायरिंग आहे. कारण मुलं तर करतातच. मुलं तर यंगेस्ट सीईओ बनू शकतातच किंवा वेब डिझायनिंग ते करणारच. कारण अगोदरपासून मुलांना सपोर्ट करणारी सोसायटी आपली आहे किंवा हे जग जे आहे किंवा त्या काळातलं जे जग असायचं किंवा लोकं असायची, सोसायटी असायची, ती मुलांना सपोर्ट करतीलच. एखादा मुलगा म्हणला, की मला वेब डिझायनर बनायचं आहे किंवा मला वयाच्या 10व्या वर्षीच कोणतरी म्हटलं, कुठलातरी मुलगा म्हणला, की मला कंपनी इस्टॅब्लिश करायचं आहे. त्याला सपोर्ट करणारी लोकं होती. पण एक मुलगीनं स्पेशली केरळामधल्या कोझिकोडे या छोट्याशा गावातली एखादी मुलगी अशी म्हणणं आणि तिनं ते करून दाखवणं, हे फार वेगळी गोष्ट होती. म्हणून हे चूज करायचा डिसिजन घेतला.
आपल्याकडे बोलण्यासाठी पॉइंट भरपूर आहेत. तर जरी मॅडमांनी काउंटर केला, तरी आपण त्याला हे करू शकतो किंवा क्वेशन विचारला तर आपण त्याला तोंड किंवा उत्तर देऊ शकतोय. मला तर असं वाटतंय, की आपण देऊ शकतोय. तुम्हाला अजून कोणाला काय वाटतंय याबद्दल? टेक्नॉलॉजी तर आहे सोड, बरोबरच आहे तू म्हणलीस ते पॉइंट. आणि कुणाला काय असं वाटतंय, की यात काय अजून काय काउंटर होऊ शकते किंवा अजून काय डिफिकल्टीज येऊ शकतात आपल्याला? कारण मेन विषय कसा आहे माहिती आहे का? की भरपूर, भरपूर जणी आहेत. जसं की मी हां, मी जसं काल वैष्णवीला सांगितलं होतं, की मॅडमांनी एक मॅगझीन दिले त्यामधलं आपण घ्यायचं. कोणाला सांगू नका जास्त करून, की मॅडमांनी मॅगझीन आपल्याला प्रोव्हाईड केलं होतं. पण त्यातल्या मोस्ट ऑफ द वुमन्स कशा आहेत माहिती आहे का? की एकतर हसबँड सोबत चालू केलेलं आहे. किंवा दुसरं असं की काहीतरी कॉर्पोरेट ग्रुप किंवा जसं लिज्जे पापडचं होतं, तसं काहीतरी एक महिलांचा ग्रुप आहे आणि त्यांनी चालू केलेला आहे. किंवा जसं की बायोकॉन कंपनीचं जे मुजुमदार ज्या होत्या, किरण मुजुमदार, त्यांचं कसं होतं माहिती आहे काय? त्यांनी त्यांनी ठरवलेलं वेगळं काहीतरी करायचं. त्यांना चालू करायची ती वायनरी किंवा बिअर शॉप चालू करायची होती. कारण ते त्यांचा वडिलांचा बिझनेस होता. त्यांना बाहेर जाऊन ते चालू करायचं होतं. पण त्यांना एक ऑफर आली कंपनीकडून. ती कंपनी होती बायोकॉन. बायोकॉन ही फॉरेनमधली एक कंपनी आहे, फार्मास्युटिकल कंपनी आहे. ज्या कंपनीनं ह्यांना किरण मुजुमदार यांना ऑफर केलं, की तुम्ही येऊन जॉब करा. त्यांनी 6 महिने तिथं जॉब केलं आणि त्यांची फ्रँचायझी जी आहे, ती त्यांनी इंडियामध्ये येऊन चालू केली. सो ॲट द एंड मॅडम असं म्हणणार, की ह्या जो टॉपिक आहे किंवा त्यांनी स्वतःचं काय तयार केलेलं नाहीये. भले त्यांनी भरपूर कमवू देत, भरपूर त्यांनी ग्रोथ दाखवू देत, पण त्यांची स्वतःची कंपनी नाहीच आहे. मॅडमांनी तर सांगितले, की त्यांचा हसबंड सुद्धा नसला पाहिजे. कारण त्याच्यावरनं लास्ट टाईम आपण बघितलं, की जे मामाअर्थ जी कंपनी प्रेझेंट करणार होती, त्यांना मॅडमांनी म्हटलं, की तिची एकटीची कंपनी नाही आहे. जरी ती असली, तरी पण भरपूर शेअर त्याच्या हसबँडच्या नावावरती पण आहेत. सो असं नसलं पाहिजे. सो बायोकॉनला आपल्याला तो काउंटर केला जातोय. प्लस त्या मॅगझीनमध्ये असे भरपूर होते, की कोण अगरबत्तीचं चालू केलेलं आहे, कोण काहीतरी फूड रिलेटेड चालू केलेलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी की नाही, म्हणजे अशा गोष्टी आहेत ज्या बायका किंवा लेडीज करतातच किंवा त्यांच्यासाठी सोप्या गोष्टी आहेत. हे कोण पण करते. उद्या उठून कुठला सुद्धा एका बायकांचा असा ग्रुप म्हटला ना, की आम्हाला पण लिज्जत पापडसारखं काहीतरी करायचं आहे. तर ते त्यांनी करू शकतात. कारण त्यात अवघड असं काही गोष्ट नाही आहे. कुठेतरी मार्केटिंगला किंवा मार्केटमध्ये उतरताना अवघड होऊ शकते. पण पापड लाटणं आणि दिवसाला 1,000 पापड तयार करणं, हे त्या लोकांसाठी अवघड गोष्ट नाही आहे. बट कोडिंग शिकणं, एखादी वेबसाईट बनवणं किंवा ॲप डेव्हलपमेंट शिकणं, हे फार अवघड गोष्ट आहे. हे सहजासहजी करणं किंवा त्यात आवड आहे असं दाखवणं, हे फार कठीण होतं. स्पेशली त्या काळामध्ये, ज्या काळात मुलींना शिक्षण सुद्धा मिळणं म्हणजे अवघड होतं. गाव लेव्हलला. सो दॅट इस द मेन पॉइंट. हा आपला मेन पॉइंट आहे. वुमन एंटरप्रेन्योरशिपमध्ये काय सांगायचं आहे, की अशी व्यक्ती किंवा अशा वुमन्स किंवा अशा गर्ल्स ज्यांनी स्ट्रगल करून, काहीतरी रिस्क घेऊन आयुष्यामध्ये काहीतरी कुठेतरी म्हणजे समाजाला तोंड देत किंवा काहीतरी डिफिकल्टीज त्यांना आलेल्या आहेत. त्यातनं सुद्धा त्यांनी एक बिझनेस इस्टॅब्लिश केलेला आहे. असं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करायचा. सो इथं मला वाटते, की तो पॉइंट आपण कव्हर करू शकतो आणि स्पेशल गोष्ट म्हणजे काय माहिती आहे काय? की त्यांची जी कंपनी आहे ई-डिझाइन म्हणून, त्या ई-डिझाइनचा दुसरा कोण सी नाही आहे. फाउंडर ती एकटीच आहे. अजून पण ती कंपनी चालू आहे. अजून पण त्यांनी कमवतात. फक्त तोटा किंवा आपल्याला एक मायनस पॉइंट काय आहे, की आपल्याला कुठे सुद्धा रेव्हेन्यू मिळालेला नाहीये. सो रेव्हेन्यू डाटा आपल्याला प्रेझेंट करता येणार नाहीये. कारण अजूनपर्यंत त्यांचा रेव्हेन्यू डाटा कुठे पब्लिश नाहीये. सो फक्त हा एकच आपला मायनस पॉइंट आहे. बाकी सगळ्यामध्ये आपण प्लस पॉइंट आहे. एकटी फाउंडर आहे, कंपनी चांगली आहे, स्ट्रगल भरपूर आहे, एंटरप्रेन्योर आहे. एंटरप्रेन्योर म्हणजे काय रिस्क घेणारी बिझनेसमॅन. थोडक्यात एंटरप्रेन्योरचा अर्थ तोच आहे. जर Googleला सर्च केला का नाही, तेच येतंय. असे बिझनेस वुमन किंवा असे बिझनेसमॅन जे रिस्क घेऊन काहीतरी तयार करतात. सो रिस्क तर तिने घेतलेलंच आहे, की कुठला सुद्धा कोर्स न करता, कुठलं सुद्धा शिक्षण म्हणजे स्पेशल वेब डिझाइनमध्ये डिग्री न घेता तिनं हे सगळं शिकून चालू केलेलं आहे आणि ॲज अ मुलगी असून सुद्धा तिने हे चालू करायचं ठरवलं. ही एक प्रकारची रिस्कच होती, एक प्रकारची डिफिकल्टीज होती. सो इथे सगळे आपण पॉइंट कव्हर करू शकतोय. मला वाटते की क्लिअर झालं असावं सगळ्यांना. हा. हो. झाले बाकी काय आता पी-पी-टी तरी एवढीच बनलेली आहे. मला पण टाईम मिळालेला नाही पी-पी-टी अजून बनवायला. आता तुमच्याकडे थोडंसं काम आहे.
की तुम्ही थोडीशी इन्फॉर्मेशन सर्च करा. आज होते का बघा, उद्या होते का बघा आणि उद्या कॉलेजमध्ये सुद्धा मला जर तुम्ही इन्फॉर्मेशन दिली, कारण मला ह्यांची स्पेसिफिक वेबसाईट सापडलेली नाहीये. कारण ह्यांची वेबसाईट किंवा कारण त्यांनी फ्रीलान्स काम करतात ना. त्यांची अशी वेबसाईट नाहीच आहे. अजून त्यांची स्वतःची असं काय इस्टॅब्लिश झालेलं नाहीये. काम तर त्यांनी करतात. कंपनी तर इस्टॅब्लिश्ड आहे. पण वेबसाईट मिळाली नाही. सो माहिती गोळा जास्त करता आलेलं नाहीये मला. जेवढं मला मिळालंय तेवढं मी टाकण्याचा प्रयत्न केलाय. सो आता तुमच्याकडे काम हेच आहे, की तुम्ही थोडीशी माहिती गोळा करा. ती माहिती मला आणून द्या. तिथं पी-पी-टीमध्ये टाकण्याचं आपण काम करूया. तेवढंच फक्त एवढं थोडंसं ह्यावेळी तेवढं तुम्हाला थोडंसं काम आहे. बाकी पुढच्या वेळी आपण बघूया काय कसं होईल तसं मॅनेज करूया. पण यावेळी थोडंसं अवघड झालं कारण लास्ट टॉपिक आपला कॅन्सल केला मॅडमांनी. सो थोडंसं अवघड झालेलं आहे. आय होप की तुम्ही थोडंसं माहिती गोळा कराल सगळीजणच. हां, तसं हां. ठीक आहे. हां, थोडंफार गोळा करायला बघा. उद्या परत तुम्हाला काय शंका असेल तर ते सुद्धा विचारा. काय कळालं नाही तर ते विचारा. आत्तापर्यंत आज मी मोस्ट ऑफ द पी-पी-टी फिक्स करतोयच. जेवढं होतं तेवढं. अ, उद्या जे माहिती मिळेल ते सुद्धा ॲड करीन. बाकी आणि कोणाला काय शंका आहेत आत्ता? कोणाला काय कळालं नाही असं काय? असेल तर विचारा नाहीतर मग आपण मीटिंग एंड करूया. काय डाऊट आहेत का कुणाला? वैष्णवी, श्रेया? नाही. नाही. नाही ना? जरी काय असलं तरी उद्या विचारा. अजून थोडी हां, हां. माहिती मिळते उद्या का बघा. विचारतो काय असेल तर डाऊट. हां? बघतो जरा अजून अजून जरा इन्फॉर्मेशन काढतो, बघतो काय आहे. हां. डाऊट आला असेल तर उद्या विचारतो. हां. चालतंय, चालतंय. थोडंसं बघा ठीक कारण आहे. मला हां. पण जास्त इन्फॉर्मेशन मिळालेली नाहीये. तुम्ही पण बघा. ठीक आहे, ठीक आहे. चालतंय. जेवणाचा टाईम झाले. जातो. बाय, बाय. चालतंय, चालतंय. ठीक आहे, ठीक आहे. मीटिंग हां. पण एंड करूया आपण. चालतंय.